नमस्कार, संगीतास कृषी आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण सूर्यफुलाची ही अशी कुंडी बनवणार आहोत। हे पहा, सनफ्लॉवर प्लांट किती छान दिसते बघा, अगदी खऱ्या सूर्यफुलासारखी दिसते। याचा वापर आपण होम डेकोरसाठी किंवा वर्क डेस्क वरती असं डेकोर म्हणून डेकोरेशन म्हणून ठेवू शकतो। चला तर आपण स्टार्ट करू। त्यासाठी लागणारे साहित्य, सर्वप्रथम आपण साहित्य पाहू। सूर्यफुलाची कुंडी बनवण्यासाठी हिरवा कलर आपण देठाकडचा भाग आणि ही जी पानं आहेत ती पानं बनवण्यासाठी आपण हिरवा कलर वापरणार आहोत। कुंडी बनवण्यासाठी हा ब्राऊन कलर आहे, लाईट ब्राऊन, आणि थोडासा डार्क ब्राऊन शेप वापरणार आहोत, जो ही सॉइल म्हणजे माती जी कुंडीतली आहे ती दाखवण्यासाठी आणि सूर्यफुलाच्या बिया दाखवण्यासाठी, आणि येलो कलर सूर्यफुलाच्या पेटल्स पाकळ्या दाखवण्यासाठी। त्याशिवाय आपल्याला लागणार आहे ती तारा। ही 28 इंच लांबीची 26 गेजची तार आहे, वायर ज्याला म्हणतो आपण। ही फोल्ड करून देठाकडच्या भागासाठी वापरणार आहे, आणि ही सेम आहे, फक्त लेंथ कमी आहे, छोटीशी तार आहे, रियूज करते आहे ती पानांसाठी, जेणेकरून ही पानं जी आहे ही स्ट्रेट राहतील, फोल्ड होणार नाही। चला तर आपण सुरुवात करूया कुंडी बनवायला। कुंडी बनवण्यासाठी आपल्याला असा हा एक 5 राऊंडचा बेस बनवून घ्यायचा आहे। याचा बेस याची स्टार्टिंग ही 9 खांबांनी केलेली आहे आपण। पहिल्या राऊंडला 9, नंतर 27, नंतर 9, नंतर सेकंड राऊंड 18, थर्ड राऊंड 27, फोर्थ राऊंडला 36, आणि 5वा राऊंड सुद्धा प्रत्येक खांबामध्ये कसं 36चा आहे। हा एक राऊंड बनवून घेतलाय। सेम असा आपण दुसरा एक राऊंड बनवून घेणार आहे। त्यासाठी मी लाईट ब्राऊन कलर घेतलाय आणि मॅजिक सर्कल घालून घेतलंय मी। आता या सर्कलमध्ये एक चेन घ्यायची आणि या सर्कलच्या भोवती आपल्याला टोटल 9 सिंगल खांब घालून घ्यायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9। हे पहा, मॅजिक सर्कलचा जो हा दोरा आहे तो खेचून घ्यायचा, जेणेकरून हा राऊंड पूर्ण बंद होईल। आणि आता आपल्याला हे जे 9 खांब आहेत त्या 9 खांबामध्ये प्रत्येकी 2-2 प्रमाणे 18 सिंगल खांब घालून घ्यायचे आहेत। पण ते 18 सिंगल खांब घालताना आपण ह्या स्टिच मार्करचा वापर करणार आहोत। हा जो पहिला खांब आहे त्याच्यामध्ये मी सुई घातली सेकंड राऊंडसाठी, आणि क्रोशे बाहेर काढून हा पहिला सिंगल खांब घातला पहिल्या खांबातला, आणि त्याला स्टिच मार्क करून ठेवलं, म्हणजे इथून आपलं पुढचं सर्कल चालू होईल, तिसरंवाला। आता त्याच खांबामध्ये पुन्हा एक सिंगल खांब घालणार, म्हणजे 2 सिंगल खांब या पहिल्या सिंगल खांबामध्ये झाले। आता त्याच्या पुढच्या प्रत्येक खांबामध्ये प्रत्येकी 2-2 सिंगल खांब घालणार, म्हणजे 9 जे सिंगल खांब आहेत त्याचे मी 18 सिंगल खांब घालून घेणार, आणि हे राऊंड कंप्लीट करून घेणार। हे पहा, 18 सिंगल खांब घालून झालेले आहेत आपले। तिसरं राऊंड स्टार्ट करायचं आहे। तिसऱ्या राऊंडमध्ये अजून 9 इन्क्रीज होतील, म्हणजे 1 2 1 2 असं खांब घालायचे। जसं की हा पहिला जो खांब आहे त्याच्यामध्ये मी 1 सिंगल खांब घालणार। तिसऱ्या राऊंडचा हा पहिला सिंगल खांब झाला। त्याच्या पुढच्या खांबामध्ये 2 घालणार, त्याच्या पुढच्या खांबामध्ये 1 घालणार, पुन्हा पुढच्या खांबामध्ये 2, जसं 1 2 1 2 असं टोटल जे 18 खांब आहेत त्या 18चे आपण 9 इन्क्रीज करून 27 खांब घालून घेणार आहे। तिसऱ्या राऊंडचे हे 27 खांब मी कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू। तिसरं राऊंड कंप्लीट झालंय, 27 सिंगल खांब झालेत। चौथ्या राऊंडसाठी आपल्याला पहिल्या 2 खांबामध्ये 1 आणि तिसऱ्या खांबामध्ये 2, जसं की 1 2 1 2 आधीचं राऊंड घातला, आता तसं 1 1 2 1 1 2 असं कंप्लीट करून घ्यायचं आहे। त्यासाठी ह्या पहिल्या खांबामध्ये मी 1 सिंगल खांब घालणार,
दुसऱ्या खांबामध्ये एक घालणार आणि पुढच्या तिसऱ्या खांबामध्ये 2 सिंगल खांब घालणार. पुढेही तसंच पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी एक एक एक, त्याच्या पुढच्यामध्ये पण एक आणि तिसऱ्या खांबावरती 2. अशा पद्धतीने हे जे 27 खांब आहेत आपले ते आता 36 होतील. हे राऊंड मी कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. चौथं राऊंड सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. 36 खांब आपले घालून झालेले आहेत. 5व्या राऊंडसाठी आपल्याला प्रत्येक खांबावरती एक एक खांब म्हणजे टोटल 36 खांबच घालायचे आहेत. पहिल्या खांबामध्ये हा एक खांब घातलाय मी आणि त्याला स्टिच मार्क करून ठेवलाय आणि पुढच्या प्रत्येक खांबावरती एक एक पद्धतीने टोटल आता 36 सिंगल खांब मी करून घेणार आहे. हे राऊंड कंप्लीट करून घेते. हे पहा 5वं राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. प्रत्येक खांबावरती एक एक याप्रमाणे आपण 36 सिंगल खांब घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला हा पॅच आणि हा पॅच जॉईंट करायचा आहे. इथे हे राऊंड मी क्लोज केलेलं नाही, अजून ओपनच आहे आणि हा पॅच सेम असाच, फक्त हे राऊंड क्लोज केला इथे मी आणि दोरा कट करून टाकलाय. 36 खांबांचा हा म्हणजे 9, 18, 27, 36 आणि प्रत्येक खांबामध्ये एक एक हे लास्टचं 36चं असं हे राऊंड बनवून घेतलंय सेम. आणि हे आता जे बनवलंय ते हे 2 असे जॉईंट करायचे. फ्रंट आणि बॅक चेक करून ही आपली बॅक साईड आहे आणि ही फ्रंट आहे जी वरतून आपण विणतो ती. ही बघा ही खालची साईड आहे. तर ही खालची साईड आणि ही खालची साईड ह्या दोन्ही एकत्र करून आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत. कशा ते दाखवते. आधी पहिलं क्रोशे हा हुक काढलाय मी आणि हे राऊंड क्लोज करून घेते. क्लोज करून घेण्यासाठी हा जो लूप आहे हा असाच ठेवला इथून आणि इथून खालून हा आपल्याला खेचून घ्यायचा आहे, जेणेकरून हे राऊंड कंप्लीट झालंय. हे पहा असं. आणि आता हा जो पॅच आहे जो राऊंडचा आपण बनवला तो आणि हा सर्कल हे दोघांचं मिळून असं पुढच्या टाक्यामध्ये टाकलंय मी आणि इथल्या कुठल्याही एका टाक्यामध्ये वरचा टाका सिंगल आपण याच्यामध्ये टाकून स्लिप स्टिच करायचं आहे. फक्त स्लिप स्टिच याचा प्रत्येक टाक्यामध्ये टाकून पुढच्या स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे टोटल 36 स्लिप स्टिच आपल्या इथे होतील. प्रत्येक टाक्यातून एकदा स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेते. हे जॉईंट करून घेते पहा. असे हे पूर्ण जॉईंट करून घेणार मी. मग आपण पुढचं पाहू. हे पहा हे शेवटचं स्टिच आहे 36वा जो जॉईंट केलाय आपण. आता हा जो आहे याला इथे या साईडला घेऊन स्लिप स्टिच करून बंद करायचं आहे, म्हणजे त्याचं फिनिशिंग प्रॉपर होईल. हा टाका जो आहे पहिला त्यामध्ये मी सुई टाकली आणि हे जे लूप आहे आधीच्या टाक्याचं ते मी खेचून घेतलंय. हे पहा आणि एक चेन घेऊन हे टाका बंद करायचे. हे पहा जेणेकरून हा आपला बेस जो आहे कुंडीचा हा जो बेस तो बेस रेडी झालेला आहे. आता कैचीने हे तो वरचा कट करून घ्यायचे. कट करून घेऊ शकतो किंवा डायरेक्टली इथून स्टार्ट करू शकतो, पण डायरेक्टली स्टार्ट केल्याने फिनिशिंग येत नाही, म्हणून मी हे कट करणं प्रिफर करते. आणि कट करून झाल्यावर कुठल्याही एका साईडने पुन्हा आपल्याला दोरा जॉईंट करायचा आहे. हा जो लूप आहे बॅक लूप म्हणजे वरची जी चेन दिसते आपल्याला त्या चेनमध्ये क्रोशे टाकून आपण प्रत्येकी एक एक सिंगल खांब करायचा. हा जो वरचा आहे
एक खालच्या साईडचं आणि एक वरच्या साईडचं, अशा दोन ठिकाणी अशा चेन दिसतात आपल्याला. हे पहा, या साईडची जी चेन आहे ही चेन, हे पहा, या चेनमध्ये मी क्रोशे टाकून दोरा खेचून घेणार आणि हे प्रॉपर घट्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे प्रत्येक चेनमध्ये क्रोशे टाकून आपण एक एक सिंगल खांब घालून घ्यायचा आहे. हे पहा, ही जी वरची चेन आहे 2 लूप, हे पहा त्यामध्ये घालतोय आपण. हे आपलं कुंडीच्या वरच्या साईडचं पहिलं राऊंड आहे, ज्याच्यामध्ये आपण 36 सिंगल खांब घालणार आहे. असं हे प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल खांब अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेते आणि टोटल 36 खांब घालून घेते. हे पहा, टोटल 36 खांब आपण घालून घेतलेले आहेत आणि हे राऊंड आपल्याला कंप्लीट करायचं. इथे पहिल्या खांबावरती स्लिप स्टिच करून, सॉरी, हे राऊंड कंप्लीट करायचं नाही, इथून आपल्याला दुसऱ्या राऊंडला सुरुवात करायची. पहिल्या खांबावरती मी आपला हा पहिला खांब घातलाय एक, आणि पुढे आपल्याला हे जे 36 आहेत त्या 36चे आपल्याला 45 करायचे आहेत. त्यामुळे पहिल्या 3 खांबावरती प्रत्येकी एक एक खांब होणार. जसा हा पहिला घातला, हा त्याच्या पुढच्यावरती दुसरा घातला, त्याच्या पुढच्या खांबावरती तिसरा घातला, 3, आणि हा जो चौथा खांब आहे त्यामध्ये 2 खांब एकत्र घालणार आपण, 1 आणि 2, म्हणजे 3 खांबावर मिळून आपण टोटल 4 खांबावर मिळून आपण 5 डबल खांब सिंगल खांब केले. तसंच पुढे पण पुढच्या 3 खांबावर प्रत्येकी एक एक सिंगल खांब आणि चौथ्या खांबावरती 2 सिंगल खांब. सेम पद्धतीने आपण हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आणि 36च्या आपण इथे 45 सिंगल खांब घालून घ्यायचे. हे पहा, 45 खांब झालेले आहेत. आता आपल्याला पुढचं राऊंड हे प्रत्येक खांबावरती एक एक सिंगल खांब असं असेल. पहिला जो सिंगल खांब आहे त्याला स्टिच मार्क करायचं एव्हरी टाइम, म्हणजे कळणार फर्स्ट सिंगल खांब कुठला आहे तो. आणि पुढची 10 राऊंड आपण असं, म्हणजे हे आता जे घालते ते आणि इथून पुढची 10 राऊंड, ही 10 राऊंड मी प्रत्येक खांबावरती एक एक सिंगल खांब अशा पद्धतीने कंप्लीट करून घेणार आहे. मी फक्त 10 राऊंड घेते प्रत्येक खांबावरती एक एक सिंगल खांब अशी. तुम्हाला जर मोठ्या साईजची हवी असतील कुंडी, जी पॉट जे आहे कुंडीच्या खालचं, प्लांटच्या खालचं, जर अजून उंच हवं असेल तर तुम्ही ते हे 10चे 14 किंवा 15 जेवढं तुम्हाला हवं त्या उंचीच्या हिशोबाने तुम्ही हे राऊंड कंप्लीट करून घेऊ शकता. इथे मी फक्त 10 राऊंडमध्ये हे कंप्लीट करून घेणार आहे, म्हणजे ती एवढी साईज होईपर्यंत मी हे सगळे राऊंड कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. हे पहा, हे राऊंड 10 आपण राऊंड घालून घेतलेले आहेत 45 खांबांचे. आता शेवटचा राऊंड आपल्याला घालायचा आहे. त्यासाठी त्याआधी मी स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घेते. आणि शेवटचा राऊंड घालताना आपण इथे न घालता ह्या खालच्या जे टाके आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे हे राऊंड मी स्किप करून त्याच्या खालच्या टाक्यामध्ये घालायचं आहे. असा मी त्याच टाक्यामध्ये घातला आहे. हा जो वरचा टाका आहे ज्याच्यामध्ये आपला क्रोशे हुक आहे, त्याच टाक्याच्या खालच्या खाली क्रोशे हुक टाकून आपण असं वर खेचला आहे आणि सिंगल खांब घातला आहे. असा प्रत्येक टाक्याच्या खालच्या टाक्यामध्ये पहा, पहिला राऊंडचा जो टाका आहे त्याच्या खालच्या टाक्यामध्ये क्रोशे हुक टाकून एक एक सिंगल खांब बनवून घ्यायचा आहे. असं
वरती, पूर्ण टाक्याच्या वरती, जेणेकरून आपला जो बेस आहे वरचा, हा जो बेस आहे तो बेस रेडी होईल. सेकंडला जे राऊंड आहे त्या राऊंडमध्ये आपण क्रोशे टाकून टाका वरती खेचून घेतोय. हे का अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेते. हे का हे शेवटचं राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. पहिल्या टाकामध्ये क्रोशे टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचं. एक चेन घेऊन दोरा कट करायचा. हे का आणि हा दोरा आतमध्ये हाईड करायचा आपल्याला. आपला हा खालचा बेस तयार झालेला आहे हे कुंडीचा. आता आपल्याला बनवायचं आहे डार्क ब्राऊन कलरमध्ये सॉइल म्हणजे माती ही जी मातीचा जो शेप आहे तो बनवायचा आहे. जसं आपण हे बनवलंय सेम पद्धतीने आपलं हे आहे, फक्त खालचं हे 36 खांबांचं बनवलेलं होतं राऊंड. आपण इथे आपल्याला 45 खांबांचं बनवायचं आहे आणि मध्ये थोडीशी गॅप ठेवायची. कसं ते दाखवते. ब्लॅक कलर दोरा घेतला आहे मी, मॅजिक रिंग बनवली, मॅजिक सर्कल. एक चेन घ्यायचे आणि 9 सिंगल खांब घालून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. दोरा खेचून घ्यायचा आहे. पण आता हे बंद करताना पूर्णपणे बंद नाही करायचं, थोडीशी गॅप ठेवायची, जेणेकरून या गॅपमधून आपण ही जी दांडी आहे, ही स्टिक जी बनवली आहे ग्रीन कलरची, तारांना दोरा गुंडाळून ती स्टिक आतमध्ये घालू शकतो. तेवढी अशी गॅप ठेवायची. नंतर ते आपण स्टिच करणार आहोत, पण तोपर्यंत तरी ठेवायची बनवेपर्यंत. हे 9 खांब आहेत. त्या प्रत्येक खांबावरती आपल्याला सेकंड राऊंडसाठी 2-2 खांब बनवायचे आहेत. त्यासाठी हा पहिला खांब, दुसऱ्या राऊंडचा, ज्याला मी स्टिच मार्क करते, त्याच खांबावरती दुसरा खांब. सपोर्टच्या प्रत्येक खांबावरती 2-2 याप्रमाणे 9चे आपण 18 खांब बनवून घेणार आहे. तिसरा राऊंड स्टार्ट करायचा आपल्याला. तिसरा राऊंड 18चे 27 होतील. त्यासाठी पहिल्या खांबावरती 1 आणि त्याच्या पुढच्या खांबावरती 2. तसंच ते पूर्ण राऊंड कंप्लीट करायचं. 1 2 1 2 अशा पद्धतीने तिसरा राऊंड कंप्लीट करायचं आहे आपल्याला. चौथा राऊंड कंप्लीट तिसऱ्या राऊंडला आपण 27 खांब घालून घेतले आहेत. आता चौथ्या राऊंडला 36 होतील. त्यासाठी पहिल्या 2 खांबामध्ये प्रत्येकी 1-1 डबल खांब घालायचा आणि तिसऱ्या खांबामध्ये 2 डबल खांब. एक घातले आपण, त्याच्या पुढच्या खांबामध्ये दुसऱ्या खांबामध्ये पण 1 घालायचं आणि तिसऱ्या खांबामध्ये 2 डबल खांब घालायचे. अशा पद्धतीने हे राऊंड कंप्लीट करत जायचे. 4 राऊंड झालेत आणि 36 खांब झालेत. आता 5वं राऊंड आणि 45 खांब घालायचे आहेत. त्यासाठी पहिल्या 3 खांबामध्ये प्रत्येकी 1-1 खांब घालायचा आहे आपल्याला. प्रत्येक वेळी पहिल्या खांबावरती स्टिच मार्क करायचं आहे आणि चौथा जो खांब आहे त्याच्यामध्ये
2 खांबे पहा. पहिल्या 3 खांबावरती प्रत्येकी एक एक खांब घातला आणि चौथ्या खांबावरती 2 खांब घालायचे. हाच पॅटर्न आपल्याला रिपीट करायचा आहे आणि 5व्या राऊंडचे 45 खांब कंप्लीट करून घ्यायचे. हे पहा आपलं 5वं राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर 6वं आणि लास्ट राऊंड आहे, त्यासाठी प्रत्येक खांबामध्ये आपल्याला एक एक खांब घालायचं आहे. म्हणजे जसं 5व्या राऊंडमध्ये 45 खांब होते तसेच आपल्या 6व्या राऊंडमध्ये सुद्धा प्रत्येकी एक एक खांब असल्यामुळे 45 राऊंड असतील, 45 खांब असतील. हे राऊंड मी कंप्लीट करते म्हणजे आपला हे पॅच पूर्ण होईल. हे पहा हे कंप्लीट झालेलं आहे. आता ह्याला स्लिप स्टिच करायचं इथे. आणि एक चेन घेऊन दोरा कट करायचा. आपला कुंडी आणि वरचा मातीचा जो बेस आहे, पॅच वरचा जो आहे सॉइल पॅच, हे 2 रेडी झालेले आहेत.